एखादा पॉइंट राहिला तरी पण आपण टेस्ट घेऊया, तो पॉइंट नंतर कव्हर करू आपण, पण टेस्ट आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये घ्यायची आहे. सो सगळ्यांनी अभ्यासाला लागा आणि बाकीच्यांना पण सांगा. सो डेफिनेशन्स आपण बघत होतो, याच्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन जी होती ती काय होती, ओव्हर. सो ओव्हर कशाला म्हणायचं, तर नॅचरली ऑकरिंग सॉलिड मटेरियल. बट कुठलं सॉलिड मटेरियल की ज्याच्यापासून आपण काय करू शकतो, मेटल किंवा व्हॅल्युएबल मिनरल्स मिळवू शकतो. कसे, कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड प्रॉफिटेबली, म्हणजे असा सॉलिड मटेरियल की ज्याच्यापासून आपण काय करणार आहे, मेटल किंवा व्हॅल्युएबल मिनरल एक्स्ट्रॅक्ट करणार आहे. पण ते कसे एक्स्ट्रॅक्ट करणार आहे, तर प्रॉफिटेबली. दिस वर्ड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, कारण जेवढा आपल्याला ते एक्स्ट्रॅक्ट करण्याला खर्च येतो त्याच्यापेक्षा ते सेल करताना म्हणजे आपल्याला काय आलं पाहिजे, जास्त आलं पाहिजे. सो दिस वर्ड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. हा वर्ड तुमच्या डेफिनेशन मध्ये, जर तुम्हाला डेफिनेशन विचारली तर हा वर्ड तुमच्या डेफिनेशन मध्ये आलाच पाहिजे, प्रॉफिटेबली. त्याच्याशिवाय तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. ओके. देन मिनरल. मिनरल कशाला म्हणायचं, की मिनरल हा पण एक नॅचरली ऑकरिंग इनऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा एलिमेंट असेल, पण त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक ऑर्डरली इंटरनल स्ट्रक्चर असेल. आणि ते ऑर्डरली इंटरनल स्ट्रक्चर आहे, तसंच त्याच्यामध्ये काय असणार आहे, मग एक स्पेसिफिक केमिकल कंपोजिशन असणार आहे, एक क्रिस्टल फॉर्म असणार आहे. आणि हे सगळं असल्यामुळे काय, की त्याला स्पेशल फिजिकल प्रॉपर्टीज असणार आहेत. सो त्याचे कॉमन जे एक्झाम्पल्स आहेत ते कुठले आहेत, तर क्वार्ट्स, फेल्डस्पार, मिका, अँफिबोल, ओलिव्हिन अँड कॅल्साइट. हे जे सगळे आहेत ते कशाचे एक्झाम्पल्स आहेत, मिनरल्सचे. ओके. देन स्लॅग. स्लॅग कशाला म्हणायचं, आपण तसं ब्लास्ट फर्नेसच्या ह्याच्यात पाहिलं की कॅल्शियम, ॲल्युमिनियम, सिलिकेट जे असतात त्यांना आपण जनरली स्लॅग म्हणतो. बट एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे स्लॅगची, तर slag is the glass-like byproduct left over after a desired metal has been separated from its raw ore. slag हे काय, तर एक ग्लास लाईक मटेरियल आहे आणि ते कसं मिळतं आपल्याला, तर बाय प्रोडक्ट लेफ्ट ओव्हर. कुठला बाय प्रोडक्ट लेफ्ट ओव्हर, की आपल्याला जेव्हा डिझायर्ड मेटल आपण मिळवतोय त्याच्या रॉ ओव्हर पासून, तेव्हा जो लेफ्ट ओव्हर प्रोडक्ट असतो, अनवॉन्टेड प्रोडक्ट असतो, त्याला काय म्हणतो आपण, स्लॅग म्हणतो. So slag is usually a mixture of metal oxides, silicon dioxides. However, slag can contain metal sulfide and elemental metal. Generally, slag मध्ये काय असतात, वेगवेगळे मेटल ऑक्साइड्स असतात, सिलिकॉन डायऑक्साइड असतं, बट त्याच्यामध्ये काही मेटल सल्फाइड्स असू शकतात आणि एलिमेंटल मेटल पण तिथे असू शकतात. आवाज ब्रेक होतोय का, सगळ्यांना होतोय का आवाज ब्रेक? नाही मॅडम. आवाज ब्रेक सगळ्यांना होतोय का, सांगा. नाही. ओके. सो युअर नेटवर्क प्रॉब्लेम. ओके, व्हेरी गुड. सो मग काय, नेक्स्ट टर्म इज अ फ्लक्स. फ्लक्स ही टर्म खूप इम्पॉर्टंट आहे बघा, कारण का, तर हे आपण काय, एक इम्प्युरिटी आपण त्याला म्हणू, की हा एक बाहेरून मटेरियल ऍड करतोय आपल्या ओअर मध्ये, मोल्टन मेटल मध्ये. ओके. द फ्लक्स इज द मटेरियल ऑर अ सबस्टन्स दॅट इज ऍडेड टू मोल्टन मेटल. कशासाठी ऍड करतो ते मोल्टन मेटल मध्ये, तर टू बॉन्ड विथ इम्प्युरिटीज दॅट कॅन बी रेडिली रिमूव्ह. की आपल्या ज्या मोल्टन मेटल मधल्या इम्प्युरिटीज असतात, जसं की स्लॅग, तर त्या काय व्हाव्यात, या जो आपण फॉरेन मटेरियल ऍड करतात त्या फॉरेन मटेरियल सोबत त्या इझिली बाइंड होतात आणि मग त्या काय होतात, आयदर फ्लो होतात किंवा सॉलिड फॉर्म मध्ये बाहेर येतात. सो आपण त्या इझिली काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. सो फ्लक्स ही खूप इम्पॉर्टंट टर्म आहे, कारण ही सगळ्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे जे अशा एक्सेप्शनल गोष्टी येतात त्या एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. सो ही टर्म विचारल्या जाऊ शकते. आणि लक्षात ठेवा, एक्झाम ऑनलाईन होईल असं काही नाहीये. सो तुम्हाला ऑफलाईनची पण तयारी ठेवायची आहे. ऐन वेळेला हे म्हणून चालणार नाही की आम्हाला ऑफलाईन एक्झाम नाही द्यायची, आम्ही ऑनलाईनच देणार आहे वगैरे, असं चालणार नाहीये. सो तुम्ही ऑफलाईन एक्झामची तयारी ठेवायची आहे. एक्झाम ऑफलाईन होऊ शकते तुमची.
सो त्यामुळे आतापासून तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि तयारी करायची. सो त्यासाठी आपण वेळोवेळी टेस्ट घेणार आहोत आणि असाइनमेंट्स पण घेणार आहोत. ओके. आणि सगळ्यांनी रेग्युलरली लेक्चर्स अटेंड करायचे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेस मग प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर आम्हाला तुम्हाला परत 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 सांगायला लागतं, मग टेस्ट घ्यायला लागतात. IC1 घ्या, IC2 घ्या, री एक्झाम घ्या, आम्हाला तेच करायला लागतं. सो ह्यावेळेस असं री एक्झाम पण होणार नाहीये. सो सगळ्यांना फर्स्ट आणि सेकंड ISC मध्येच पास व्हायचे. त्यामुळे आतापासून अभ्यासाला लागा, म्हणून मी दर लेक्चरला सांगते तुम्हाला परत परत. सो व्हॉट इज द गँग? गँग कशाला म्हणायचं तर इन मायनिंग गँग इज द कमर्शियली वर्थलेस मटेरियल. हा काय कमर्शियली वर्थलेस, त्याला काही कमर्शियल व्हॅल्यू नाहीये. दॅट सराउंड्स or is closely mixed with unwanted mineral in an ore deposit. की असा कमर्शियली वर्थलेस मटेरियल आहे की जो काय करतो, आपल्या जो ओव्हर आहे त्या ओव्हरला त्यांनी काय केलेलं आहे, सराउंड केलेलं आहे, त्याच्यासोबत तो कंपोजिट झालेला आणि और क्लोजली मिक्स्ड. आपल्या ओव्हर सोबत तो काय क्लोजली मिक्स्ड आहे, बट तो कमर्शियली कसा आहे, वर्थलेस मटेरियल आहे. So the next term is a matrix. Matrix कशाला म्हणायचं? Matrix is defined as the unwanted foreign material present in the ore. Matrix कशाला म्हणायचं तर जो unwanted foreign material असेल ore मध्ये त्याला काय म्हणतो आपण, मॅट्रिक्स. ओके. अनवॉन्टेड फॉरेन मटेरियलला आपण काय म्हणतो, मॅट्रिक्स. कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हिटिंग करतो आपण सॉलिडची. आणि कशासाठी करतो तर टू रिमूव्ह volatile substances. So calcination is the heating of solids to a high temperature for the purpose of removing volatile substances, that is oxidizing a portion of mass or rendering them friable. ही कॅल्सिनेशन करताना समजा कार्बन असेल, मग कार्बन काय होईल, ऑक्सिडाइज होईल आणि निघून जाईल. जर सल्फर असेल, सल्फर काय होईल, ऑक्सिडाइज होईल आणि निघून जाईल. कारण कॅल्सिनेशन आपण काय करतोय, इन प्रेझेन्स ऑफ एक्सेस एअर करतोय. सो त्यामुळे तिथे एक्सेस एअर मध्ये आपलं काय असतं, ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनमुळे तिथे काय होणार आहे, त्या जे आपले मेटल्स असतील ते ऑक्सिडाइज होतील. देन रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय तुम्हाला माहिती ऑलरेडी, बट आपण तरी पण एकदा रिवाइज करूया. रिडक्शन कशाला म्हणायचं तर इज द लॉस ऑफ ऑक्सिजन ॲटम फ्रॉम अ मॉलिक्यूल और गेनिंग ऑफ वन और मोर इलेक्ट्रॉन्स. तर रिडक्शन कशाला म्हणायचं, लॉस ऑफ ऑक्सिजन ॲटम फ्रॉम मॉलिक्यूल. जर आपल्या मॉलिक्यूल मधून आयदर ऑक्सिजन गेला और त्यांनी काय केला, गेनिंग ऑफ वन और मोर मॉलिक्यूलचा लॉस झाला तर त्याला काय म्हणतात. नेक्स्ट इज टर्म इज अ रोस्टिंग. रोस्टिंगचा जनरल अर्थ तुम्हाला माहिती आहे, इथे त्याच प्रकारे पण थोडासा वेगळा आहे. सो रोस्टिंगच्या इथे म्हणजे दोन मी वेगवेगळ्या डेफिनेशन म्हणजे रिलेटेडच आहेत, पण दोन डेफिनेशन इथे दिल्या आहे. इज अ प्रोसेस ऑफ हिटिंग सल्फाइड ओव्हर टू अ हाय टेम्परेचर. रोस्टिंग ही स्पेसिफिकली कशासाठी आहे तर सल्फाइड ओव्हरसाठी आहे. टू अ हाय टेम्परेचर इन प्रेझेन्स ऑफ एअर. इट इज अ स्टेप ऑफ प्रोसेसिंग ऑफ सर्टन ओव्हर्स. आपण हाय टेम्परेचर मध्ये काय करणार आहे तर हिटिंग करणार आहे. सो रोस्टिंग इज अ मेटलर्जिकल प्रोसेस इन्व्हॉल्विंग, त्याच्यामध्ये काय होतं, गॅस सॉलिड रिॲक्शन्स. तिथे काय होतात, गॅस सॉलिड रिॲक्शन्स होतात. कुठे, ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर विथ द गोल ऑफ प्युरिफाईंग द मेटल कंपोनेंट्स. की आपल्याला काय कशासाठी होते, म्हणून आपण सल्फाइड ओव्हरची काय करतो, रोस्टिंग करतो. देन नेक्स्ट टर्म इज अ स्मेल्टिंग. So smelting is a form of extractive metallurgy to produce a metal from its ore. आपल्याला काय करायचंय की मेटल मिळवायचंय कशापासून तर ओव्हर पासून. सो जी काही टेक्निक आहे की
त्याच्यातलं एक्स्ट्रॅक्टिव्ह मेटलर्जी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, ओअर पासून आपला मेटल मिळवायचं. त्या प्रोसेसला काय म्हणतो तर स्मेल्टिंग. सो स्मेल्टिंग युजेस, स्मेल्टिंग मध्ये कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स येतात मग तर uses heat and a chemical reducing agent to decompose the ore, driving off other elements as gases or slag and leaving just the metal behind. याच्यामध्ये काय होतं की मग त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करतो, त्यांना हीट करतो, ऍड करतो, जसं त्याला रिड्युसिंग एजंट म्हणून मदत करतात. decompose the ore, then driving off the elements as gases. मग रिडक्शन केल्यानंतर जे कार्बन असेल तो कार्बन काय CO2 च्या फॉर्म मध्ये निघून जातो, लिव्हिंग जस्ट द मेटल बिहाइंड. मग खाली काय राहते, फक्त मेटल. The reducing agent is commonly a source of carbon. हा काय जनरली कॉमन कार्बन सोर्सेस such as coke, चारकोल अँड कोल. हे काय तर कोक, चारकोल आणि कोलचा आपण जनरली सोर्स वापरतो. द लास्ट टर्म फॉर डेफिनेशन इज द लीचिंग. तर लीचिंग कशाला म्हणायचं, तो इज अ प्रोसेस वाईडली युज्ड इन एक्स्ट्रॅक्टिव्ह मेटलर्जी. कशासाठी तर वेअर ओवर इज ट्रीटेड विथ केमिकल्स. ओवर काय करतोय आपण, केमिकल्सनी ट्रीट करतोय. कशासाठी, टू कन्वर्ट the valuable metals into soluble salts while the impurity remains insoluble. लीचिंग या प्रोसेस मध्ये काय करतो, हे कुठं वापरतोय तर मेटलर्जी मध्ये वापरतो. तिथे आपल्याला काय करायचंय, हेअर ओव्हर, पहिल्यांदा आपण ओव्हर काय करणार आहे, ओव्हर सोबत केमिकल ट्रीटमेंट करणार आहे. कशासाठी केमिकल ट्रीटमेंट करणार आहे तर त्या ओव्हर काय होईल, सॉल्टच्या फॉर्म मध्ये जाईल आणि मोबाईल इम्प्युरिटीज काय होतील तर इनसोल्युबल राहतील आणि मग आपण त्या इझिली काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. These can be washed out and processed to give the pure metal. The materials left over are commonly known as tailings. आणि मग जे राहिलेलं मटेरियल असतं त्याला काय म्हणतो तर आपण tailings. सो इथे आपण काय, आयर्न हा पार्ट संपलेला आहे. आपल्या युनिटचं नाव काय आहे तर आयर्न अँड स्टील. आयर्न मध्ये आपण काय बघितलं, आयर्नचे डिटेल्स बघितले, त्याचा ॲटॉमिक नंबर पासून. देन काय बघितलं, त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, त्याचा ऑकरन्स. देन अजून काय बघितलं तर त्याचे युजेस आणि मग त्याच्या जे कोणते कोणते फॉर्म्स आहेत ते फॉर्म्स बघितले, अशा खूप साऱ्या. आणि नंतर मग त्याचं एक्स्ट्रॅक्शन कसं करू शकतो आपण. सो हे सगळं डिटेलमध्ये पाहिलं आणि त्या रिलेटेड ज्या काही टर्म्स आपल्याला आल्या त्या टर्म्सच्या डेफिनेशन्स आपण पाहिल्या. सो आता आपल्याला कुठे जायचंय तर स्टील कडे जायचं. तर स्टील कशाला म्हणायचं, सो डेफिनेशन ऑफ स्टील. स्टील कशाला म्हणणार तर स्टील मे बी as it is the most important form of commercial iron by removing some carbon along with sulfur, phosphorus, silicon, or by adding the required quantity of carbon to wrought iron. तर याच्यामध्ये स्टील मध्ये आपला फर्स्ट अपीअरन्स बघितल्यावर आपल्याला असं वाटतं का की त्याच्यात आयर्न असेल, तर असं वाटत नाही. त्याच्यामध्ये येस आयर्न असतं. सो बट आयर्न सोबत त्याच्यामध्ये काय असतं की आयदर म्हणजे कार्बन असतो प्लस त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, एक्स्ट्रा एलिमेंट्स ऍड करू शकतो. जसं की आपल्याला जशा प्रॉपर्टीज त्याच्या ट्यून करायच्या, डिपेंडिंग ऑन दॅट आपण त्याच्यामध्ये वेगळे वेगळे मेटल ऍड करू शकतो. पण जनरली जो आहे आपला स्टील हा कशापासून फ्री असतो तर सल्फरस, फॉस्फरस आणि सिलिकॉन. कारण हे ऑक्सिडाइज झाल्यामुळे आपल्या स्टीलला प्रॉब्लेम येऊ शकतो, जे की आपले स्टील खराब होऊ शकतं. त्यामुळे आपण जनरली जो स्टील आहे, स्टील इज फ्री फ्रॉम फॉस्फरस, सिलिकॉन अँड सल्फर.
So its physical properties depend on the chemical composition and also heat treatment. Yes, कारण का तर आपण एक तर स्टील म्हणजे म्हटलं की काय असणार आहे, आयर्न आणि कार्बन फिक्स असणार आहे. ओके, आयर्न आणि कार्बन सोबतच तिथे काय असणार आहे, तर त्याच्यासोबत तिथे आणखी काही एक्स्ट्रा एलिमेंट्स असू शकतात. सो डिपेंडिंग ऑन हाऊ वी वॉन्ट टू ट्यून द प्रॉपर्टीज. सो त्याच्यावरती तिथे अवलंबून असेल की अजून कुठले कुठले एक्स्ट्रा एलिमेंट्स त्यामध्ये असतील. मग आता आपल्याला बघायचं आहे की टाइप्स ऑफ स्टील. मग हे टाइप्स ऑफ स्टील कशावरती पाडलेले आहेत, तर ऑन द बेसिस ऑफ फिजिकल मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल कॉम्पोजिशन. फिजिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज आणि त्यांचं जे केमिकल कॉम्पोजिशन आहे ते कसं असणार आहे त्यावरती आपण स्टीलचे टाइप्स पाडले. तर याच्यामध्ये स्टीलच्या टाइप्स मध्ये कार्बन स्टील आणि अलॉय स्टील. ओके, सो कार्बन स्टील आणि अलॉय स्टील मध्ये मग आपण मेन काय काय त्याच्यामध्ये परत सब टाइप्स आहेत ते सब टाइप्स बघणार आहोत. सो फर्स्ट टाइप इज अ कार्बन स्टील. So on the basis of quantity of carbon present in steel, this type is further divided into म्हणजे कार्बन मध्ये किती ऑन द बेसिस ऑफ क्वांटिटी ऑफ कार्बन त्याच्यामध्ये किती कार्बन प्रेझेंट आहे त्याच्यावरती आपण त्याचे परत 3 टाइप्स पाडले कार्बन स्टीलचे. माइल्ड स्टील, मीडियम स्टील अँड हाय कार्बन स्टील. का तर म्हणजे त्याच्यावरती काय असेल, कार्बनचं कॉन्सन्ट्रेशन माइल्ड मध्ये कमी असेल, मीडियम मध्ये त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि हाय कार्बन स्टील मध्ये त्याच्यापेक्षा जास्त असेल. ओके, सो फर्स्ट टाइप त्याच्यात आपल्याला बघायचा आहे तो कुठला आहे तर माइल्ड स्टील. So this type of steel contains less than 0.2% of carbon content and it is a malleable, ductile and used in place of wrought iron. कसं आहे, this type of steel contains less than 0.2% carbon content. ओके, त्याच्यामध्ये काय आहे तर कार्बन कंटेंट जो आहे तो कार्बन कंटेंट कसा आहे एकदम लेस आहे. तो किती आहे तर 0.2%, लेस दॅन 0.2%. आणि त्यामुळे काय मग ह्याच्यामध्ये ज्या आयर्नच्या प्रॉपर्टीज आहेत असतील त्या कशा राहतील, आहे तशाच राहतील, जास्त चेंज होणार आहेत का नाही. कारण कार्बन हा जरी नॉन मेटल असला तरी पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे एकदम कमी आहे. त्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत आयर्नच्या त्या चेंज होणार नाही. त्यामुळे माइल्ड स्टील कसं असेल तर त्याच्या मॅलिएबल आणि डक्टाईल ज्या मेटलच्या प्रॉपर्टीज असतात त्या सगळ्या प्रॉपर्टीज माइल्ड स्टीलच्या पण असतील. अँड युज्ड इन प्लेस ऑफ रॉट आयर्न. रॉट आयर्नच्या ऐवजी आपण माइल्ड स्टील पण यूज करू शकतो. इट इज युज्ड इन बॉयलर प्लेट्स अँड रिव्हर एक्सेट्रा. हे वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी आपल्याला वापरता येतं. देन नेक्स्ट इज अ मीडियम स्टील. मीडियम स्टील मध्ये कार्बन कंटेंट किती असतो तर त्याचा कंटेंट जो असतो तो 0.2 to 0.6%. सो इट इज युज्ड फॉर मेकिंग. कशासाठी यूज करतो आपण ते तर रेल, स्ट्रक्चरल एलिमेंट्स सच एज गिर्डर, beams etc. It is also called as structural steel. So याच्यामध्ये काय आहे की मीडियम स्टील मध्ये कार्बन कंटेंट जो असतो तो किती आहे 0.2 to 0.6%. आणि याच्या हा कशासाठी यूज केला जातो तर मेकिंग रेल्स, स्ट्रक्चरल एलिमेंट्स सच एज गिर्डर, बीम्स अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्ट्रक्चरल स्टील. याच्यामध्ये कार्बनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे थोडंसं जास्त आहे. त्यामुळे तो माइल्ड स्टील पेक्षा काय असेल थोडासा हार्ड असेल. आणि तो हार्ड असल्यामुळे आपण तो काय करू शकतो वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी यूज करू शकतो, जसं की मेकिंग रेल रोड्स किंवा रेल्स. देन हाय कार्बन स्टील. हाय कार्बन स्टील मध्ये काय येतं तर दिस टाइप ऑफ कार्बन कंटेंट ranging from 0.75 to 1.5. It is also called as a hard or tool steel and used for making tools, files, surgical instruments, razors and drills. की हे जो आहे हाय कार्बन स्टील. हाय कार्बन स्टील मध्ये जे कार्बनचे कंटेंट आहे ते कंटेंट किती असणार आहे तर 0.75 to
1.5 आणि हा काय मग कार्बन कंटेंट वाढल्यामुळे हार्ड होणार आहे. सो इट्स कॉल्ड ॲज अ हार्ड और टूल स्टील used for making tools, files, surgical instruments, razors or drills. So this type steel can be obtained by quenching the mild steel. Mild steel मध्ये आपण एक्स्ट्रा कार्बन ऍड करून आपण हा हाय कार्बन स्टील काय करू शकतो मिळवू शकतो. मग इथे आपले जे कार्बन स्टीलचे टाइप्स होते ते कार्बन स्टीलचे टाइप्स आपण कंप्लीट केलेत. मग आता नेक्स्ट टाइप जो आपल्याला बघायचा आहे तो कुठला बघायचा आहे तर अलॉय स्टील. सो अलॉय स्टील मग कशाला म्हणणार आपल्याला माहिती अलॉय आणि स्टील. मग आता अलॉय स्टील मध्ये दोन आपले कंपोनंट फिक्स असणार आहेत. कुठले एक तर आयर्न दुसरा कार्बन. मग त्याच्यामध्ये आयर्न आणि कार्बन सोडून काय असेल दुसरा कुठला तरी एक अजून एलिमेंट त्याच्यात ऍड केलेला असेल. सो त्याला आपण म्हणणार आहे अलॉय स्टील. ऍक्च्युली स्टील इज ऑल्सो अलॉय बट अलॉय स्टील म्हणताना आपण काय म्हणणार आहे की त्याच्यामध्ये कार्बन आणि आयर्न पेक्षा अजून एक एक्स्ट्रा एलिमेंट तिथे ऍड असणार आहे. सो स्टील when alloyed with at least one or other element than carbon in a sufficient quantity of confer special properties on it called as alloy steel. alloy steel कशाला म्हणणार की त्याच्यामध्ये कार्बन आणि आयर्न सोडून अजून एक एलिमेंट सफिशियंट क्वांटिटी मध्ये ऍड केलेला असेल की ज्याच्यामुळे काय होणार आहे ज्या स्टीलच्या प्रॉपर्टीज आहेत त्या स्टीलच्या प्रॉपर्टीज काय होतील चेंज व्हायला मदत होईल. त्या चेंज म्हणजे काय की जास्त चांगल्या व्हायला मदत होईल आणि त्याच्यामुळे आपण ते वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी वापरू शकतो. So element used for this purpose are silicon, vanadium, titanium, chromium, molybdenum, manganese, tungsten, cobalt, nickel, etc. and are used in the production of alloys, special steel with desired physical and mechanical properties. की मग हे जे आहे त्याच्यामध्ये आपण कुठले कुठले एलिमेंट्स ऍड करू शकतो स्पेशल प्रॉपर्टीज साठी तर पहिल्यांदा तर सिलिकॉन ऍड करू शकतो, देन व्हॅनेडियम करू शकतो, टायटॅनियम, क्रोमियम, मॉलिब्डेनम, मॅंगनीज, टंगस्टन, कोबाल्ट, निकेल हे सगळे आपण एलिमेंट्स काय करू शकतो वापरू शकतो. अँड इन द प्रोडक्शन ऑफ अलॉय अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज. याच्यामध्ये काय की डिझायर्ड आपल्याला जशा त्याच्या प्रॉपर्टीज ट्यून करायच्या तसं आपण हे आपल्याला जे एलिमेंट्स हवेत ते आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. समटाइम्स मोर दॅन वन ऑफ दीज एलिमेंट्स आर युज्ड. कधी कधी काय की याच्यामध्ये एकापेक्षा जास्त पण एलिमेंट आपण ऍड करू शकतो. म्हणजे आयर्न आणि कार्बन तर फिक्स असणारच आहे पण आयर्न आणि कार्बन सोडून निकेल असेल, टायटॅनियम असेल, मॅंगनीज असेल हे एक्स्ट्रा एलिमेंट्स आपण काय करू शकतो ऍड करू शकतो. सो जनरली दे आर ऍडेड टू द मोल्टन स्टील इन इलेक्ट्रिक फर्नेस. आपण मग हे कधी ऍड करतो की जेव्हा आपण मोल्टन मेटल आपला असेल फर्नेस मध्ये तेव्हा आपण हे एलिमेंट त्याच्यासोबत ऍड करतो जेणेकरून ते एकजीव होतील. सो ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन, physical and mechanical properties, alloy steel are further divided into large number of subtypes. So on the basis of change होणार आहेत आणि ह्या प्रॉपर्टीज मुळे मग आपल्याला अजून त्याचं कॅटेगरायझेशन करणं सोपं झालं. तर त्याच्या अजून कुठल्या कुठल्या कॅटेगरीज आहेत अलॉय स्टीलच्या त्या आपल्याला आता सगळ्या डिटेल मध्ये शिकायच्या आहेत. सो फर्स्ट इज अ मॅंगनीज स्टील. मग इथे मॅंगनीज स्टील मध्ये तुम्ही इझिली काय करू शकता इमॅजिन करू शकता की इथे काय असू शकतं मॅंगनीज स्टील मध्ये. So this type of steel contains 1.2 to 1.7% manganese. याच्यामध्ये काय असणार आहे 1.2 to 1.7% manganese असणार आहे. So it has high tensile strength and extraordinary resistance to wear. It is used for making railroads, switch points, jaws, road crushing machinery. अशा ह्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी आपण हे स्टील काय करू शकतो वापरू शकतो. जे मॅंगनीजचं कंटेंट आहे
मॅंगनीजचं कंटेंट हाय टेन्साईल स्ट्रेंथ भेटते आणि एक्स्ट्राऑर्डिनरी रेजिस्टन्स भेटतो. मग आपले जे रेलरोड्स आहेत आपल्याला माहिती की ऑलवेज एक्सपोज टू सनलाईट, देन रेन, वॉटर, सो त्याच्यामुळे हे हाय त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स असल्यामुळे ते बिअर करू शकतात सगळं आणि तरीही चांगले राहतात. सो देन नेक्स्ट इज अ निकेल स्टील. तर निकेल स्टील कशाला म्हणणार की ज्याच्यामध्ये निकेलचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 2.5 to 5% ऑफ निकेल. सो इट हॅज द greatest toughness and इलास्टिसिटी. निकेल ऍड केल्यामुळे त्याचा टफनेस आणि इलास्टिसिटी कशी होतीये, वाढते. आणि मग त्या क्रेन शाफ्ट, गिअर्स, हेवी गन्स किंवा एरोप्लेन पार्ट साठी वापरू शकतात. देन नेक्स्ट इज अ इन्व्हर. इन्व्हर कशाला म्हणायचं आता, तर निकेल स्टील, असा निकेल स्टील. ओके, हा काय इन्व्हर म्हणजे निकेल स्टीलचाच टाईप आहे, बट ह्याच्यामध्ये जे निकेलचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 35%. म्हणजे निकेल स्टील मध्ये कॉन्सन्ट्रेशन किती होतं, 2.5 to 5%, बट इन्व्हर स्टील मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 35%. सो 35% ऑफ निकेल विथ लिटल मॅंगनीज, प्लस त्याच्यामध्ये काय आहे, मॅंगनीज पण आहे. इन्व्हर तुम्हाला लक्षात ठेवायचं, इन्व्हर स्टील म्हणजे काय असणार आहे, त्याच्यामध्ये कार्बन आणि आयर्न तर आहेतच, प्लस त्याच्यामध्ये 35% निकेल आहे, प्लस लिटिल मॅंगनीज. हे सगळं या इन्व्हर स्टील मध्ये आहे, त्याला म्हणतो आपण इन्व्हर स्टील. सो इट्स कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन इज व्हेरी स्मॉल. त्याचा एक्सपान्शन कोएफिशियंट कसा आहे, खूप स्मॉल आहे. म्हणजेच काय, ते खूप म्हणजे खूप जरी टेम्परेचर असलं तरी ते एक्सपांड होत नाहीत. and hence used for preparation of pendulum rods, balance wheels of watches. म्हणून मग आपण ते कुठे कुठे यूज करू शकतो तर पेंडुलम रॉड्स किंवा वॉचेस मध्ये यूज करू शकतो की जिथे आपल्याला एक्सपान्शन व्हायला नकोय. देन नेक्स्ट टर्म इज अ क्रोमियम स्टील. नेक्स्ट टर्म कुठली आहे तर क्रोमियम स्टील. मग क्रोमियम स्टील जेव्हा आपण बघतोय तेव्हा या क्रोमियम स्टील मध्ये क्रोमियमचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे तर अबाउट 2% chromium. This type of steel contains about 2% chromium. It is extremely tough and hard and hence employed make कटिंग टूल्स, बॉल बिअरिंग्स, एम्फर प्लेट्स. याच्यापासून काय की एक्स्ट्रीमली टफ आणि हार्ड आहे, त्याच्यामुळे जे वेगवेगळे कटिंग टूल्स आहेत ते आपण बाय युजिंग क्रोमियम स्टील काय करू शकतो, बनवू शकतो. आणि याच्यात क्रोमियमचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं तर अबाउट 2%. देन what is next is a stainless steel, what we use in everyday life. मग स्टेनलेस स्टील मध्ये काय आहे, स्टेनलेस स्टील मध्ये पण क्रोमियम असतं, पण क्रोमियमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे याच्यामध्ये तर 12 to 15% ऑफ क्रोमियम विथ 0.3% ऑफ कार्बन अँड इज रेजिस्टंट टू द ऍक्शन ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड्स. याच्यामध्ये 12 to 5% क्रोमियम असतं, प्लस 0.3% कार्बन असतं. आणि आपल्याला माहिती आपल्या घरामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी वापरत असतो, काही त्याच्यातला ऍसिडिक रेजिस्ट करू शकतो. इट इज यूज टू मेक स्टेनलेस स्टील कटलरी, सायकल, ऑटोमोबाईल पार्ट्स. तसंच मग स्टेनलेस स्टीलची कटलरी आपल्या घरात सीझर असतील, बाकी सगळ्याच्या गोष्टी असतील, युटेन्सिल्स असतील ते बनवण्यासाठी, तसंच सायकल आणि ऑटोमोबाईलचे पार्ट बनवण्यासाठी पण आपण स्टेनलेस स्टील यूज करू शकतो. Then next type is a chromium vanadium steel. म्हणजे chromium vanadium steel मध्ये काय, this type contains about 0.15% of vanadium and about 1% of chromium. याच्यामध्ये काय 1.5% vanadium आहे आणि 1% chromium आहे. हे सगळे तुम्ही काय करायचं, एका साईडला नावं लिहा, एका साईडला एलिमेंट्स लिहा, तिसऱ्या याच्यात कंटेंट लिहा आणि असा एक चार्ट तुमच्या रूम मध्ये तुमच्या घरात लावा. म्हणजे ते रोज तुम्हाला बघून बघून काय होईल, लक्षात राहील की कोणत्या स्टील मध्ये कशाचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. ओके, सो सगळ्यांनी आता आज चार्ट बनवायचा आणि लावायचा आहे. ओके, सगळेजण लावतील ही अपेक्षा करते. So it is largely employed in the manufacture of motor car frames, locomotive wheels, gears, springs, etc. मग हे कुठे कुठे यूज केलं जातं तर जिथे मोटर कार फ्रेम्स ज्या
आपल्या 4 व्हीलरच्या ज्या आउटर. सो देन क्रोमियम निकेल स्टील. क्रोमियम निकेल स्टील मध्ये मग काय असणार याच्यामध्ये क्रोमियम आणि निकेल. मग याच्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहे निकेलचं ते किती आहे 3% आणि 1.5% काय क्रोमियम आणि 0.3% काय कार्बन. सो इट इज सुटेबल फॉर केस हार्डनिंग. याच्यामुळे काय होतं की त्याला हार्डनिंग येते अँड इज यूज टू कन्स्ट्रक्ट एरोप्लेन्स अँड मोटर कार्स. मग हे मोटर कार आणि एरोप्लेन बनवण्यासाठी कुठला स्टील यूज केला जातो तर लक्षात ठेवायचं क्रोमियम निकेल स्टील. So when about 18% of chromium and about 8% of nickel is present in the chromium steel, it can resist the corrosion action of even sea water. मग ह्या क्रोमियम निकेल स्टील मध्ये आपण काय केलं दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं कशाचं क्रोमियमचं 18% आणि निकेलचं काय केलं 8%. तर हा काय करू शकतो इवन सी वॉटरचं पण करोजन इझिली रेजिस्ट करू शकतो. त्यामुळे हे काय आपण कुठेही वापरू शकतो जिथे जिथे आपल्याला एरोप्लेन मोटर कार्स वगैरे बनवायचे. तसंच जर काही शिप्स बनवताना लागत असेल तरी आपण हे वापरू शकतो. सो नेक्स्ट टाइप इज अ हाय स्पीड टूल स्टील. सो याच्यामध्ये काय असणार आहे तर दिस टाइप इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग ऑफ टंगस्टन. याच्यामध्ये आपण काय करणार आहे टंगस्टन ऍड करणार आहे और मॉलिब्डेनम क्रोमियम अँड व्हॅनेडियम. आयदर टंगस्टन किंवा मॉलिब्डेनियम वापरू शकतो. प्लस त्याच्यामध्ये काय असणार आहे क्रोमियम आणि व्हॅनेडियम. ह्याला काय म्हणणार आहे आपण हाय स्पीड टूल स्टील. आणि मग हे स्टील काय करतं त्याच्यामध्ये खूप चांगली हार्डनेस असते इवन ॲट रेड हीट. म्हणजे आपण त्याला तो रेड हॉट होईपर्यंत जरी हीट केलं तरी पण त्याच्यामधला जो हार्डनेस आहे तो काय राहतो कॉन्स्टंट राहतो. सो दे आर युज्ड इन फॉर हाय स्पीड वर्क. जिथे खूप जास्त हाय स्पीडनी वर्क करायचं तिथे आपण हे यूज करतो म्हणून. दीज स्टील्स आर ऑल्सो कॉल्ड molybdenum vanadium steel. The next is a silicon steel. मग ह्या सिलिकॉन स्टील मध्ये सिलिकॉनचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे तर अबाउट 2.5% सिलिकॉन अँड इज युज्ड फॉर मेकिंग इलेक्ट्रोमॅग्नेट्स अँड ट्रान्सफॉर्मर्स. हे कशासाठी यूज करतो तर मग इलेक्ट्रोमॅग्नेट्स आणि ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी आपण सिलिकॉन स्टील यूज करू शकतो. सो नाउ रिमेनिंग इज अ कार्बन स्टील टंगस्टन स्टील आणि टू मोर टाइप्स. सो आपण ते बघूया आणि मग आज इथे थांबूया. मग कोबाल्ट स्टील मध्ये काय असणार आहे कोबाल्टचं कॉन्सन्ट्रेशन तर अबाउट 35% ऑफ कोबाल्ट इज ऍडेड टू द स्टील. सो possesses the exceptional magnetism. कोबाल्ट मुळे काय येणार आहे त्याला मॅग्नेटिझम येणार आहे. सो इट इज सुटेबल फॉर परमनंट मॅग्नेट. मग जिथे परमनंट मॅग्नेट्स लागतात त्याच्यासाठी आपण हे कोबाल्ट स्टील यूज करू शकतो. देन टंगस्टन स्टील. टंगस्टन स्टील मध्ये मग काय असणार आहे 15 to 20% टंगस्टन असेल 5% क्रोमियम असेल लिटल ऑफ व्हॅनेडियम अँड टंगस्टन स्टील. ह्याच्यामध्ये 15% काय असणार आहे टंगस्टन असणार आहे 5% क्रोमियम असणार आहे आणि थोडस व्हॅनेडियम असणार आहे. सो ह्या सगळ्याला आपण काय म्हणतो टंगस्टन स्टील. आणि मग त्याच्यामुळे त्याला काही स्पेशल प्रॉपर्टीज वापरू शकतो. अँड दीज आर द लास्ट टू टाइप्स ऑफ टायटॅनियम स्टील मध्ये मग काय असणार आहे कंटेनिंग टायटॅनियम अँड टायटॅनियम स्टील युज्ड फॉर मेकिंग गॅस टर्बाइन कॉम्प्रेसर. हे कुठे यूज केलं जातं तर गॅस टर्बाइन कॉम्प्रेसर मध्ये यूज केला जातो. देन लास्ट टाइप ऑफ स्टील इज अ ब्रिटल स्टील. ब्रिटल स्टील आपण कशासाठी यूज करू शकतो ते आपण बघणार आहोत. सो स्टील कंटेनिंग फॉस्फरस ज्याच्यामध्ये फॉस्फरस किंवा सल्फर असेल इन एक्सेस. जनरली आपले स्टील कसे आहेत फॉस्फरस आणि सल्फर फ्री आहेत बट ह्या ब्रिटल स्टील मध्ये आपण काय करतो ते पर्पजफुली ऍड करतो. सो स्टील कंटेनिंग फॉस्फरस और सल्फर इन एक्सेस ते पण कसे
एक्सेस मध्ये. द फॉर्मर इज कोल्ड शॉर्ट वाईल लॅटर इज हॉट शॉर्ट. हे काय याच्यामुळे काय होणार आहे तर म्हणजे त्याला हे जे म्हणलेलं आहे कोल्ड शॉर्ट आणि हॉट शॉर्ट असं नाव दिलंय. जर फॉस्फरस असेल तर कोल्ड शॉर्ट म्हणले, सल्फर असेल तर हॉट शॉर्ट म्हणले. सो द फिजिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ स्टील नॉट ओनली डिपेंड अपॉन द केमिकल कंपोजिशन बट ऑल्सो ऑन हीट ट्रीटमेंट. तर ह्याच्यामध्ये ज्या आपण हीट ट्रीटमेंट देणार आहोत स्टीलला त्याच्यावरती पण त्याच्या प्रॉपर्टीज अवलंबून असतात. हीट ट्रीटमेंट म्हणजे काय ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. म्हणजे तुम्हाला कळेल की हीट ट्रीटमेंट काय असते आणि त्याचा स्टील बनवताना किंवा बनवल्यावर त्याचा काय इफेक्ट होतो हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. इफ यू हॅव एनी डाउट्स यू कॅन आस्क. आणि नेक्स्ट वीकमध्ये आपण टेस्ट घेणार आहोत, सगळ्यांना सांगा. आणि आता लेक्चर लिव्ह करू नका, नेक्स्ट तुमचं लेक्चर होणार आहे. ओके. सो जर कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा. आपण आता नेक्स्ट तुमचं उद्या किंवा परवा परत लेक्चर असेल त्यावेळेस हा टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करू, कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू आणि मग आपण याच्यावरती टेस्ट घेऊया नेक्स्ट वीकला. सो सगळ्यांना सांगा, जे प्रेझेंट असतील नसतील त्यांना सगळ्यांना सांगा की या नेक्स्ट वीकला टेस्ट असेल म्हणून आपण. ओके. जेवढं आपलं सॅटर्डे पर्यंत कव्हर होईल तेवढ्या पॉईंटवर आपण नेक्स्ट वीकमध्ये टेस्ट घेऊया. सो नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला भरपूर हॉलिडेज आहेत त्यामुळे तुम्ही अभ्यास करू शकता. येस, मी सॅटर्डेला जेवढा होईल तेवढा सगळ्या तुम्हाला गुगल क्लासरूमवर अपलोड करते. सो तुम्ही त्या तिथनं घेऊ शकता. ओके. So thank you all. Don't leave the class. The next lecture will start within 5 minutes.
Good morning to all. आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय का? वेरी गुड मॉर्निंग. ठीक आहे. Okay, so this is our third lecture. Already we discussed the introduction and then the main points, first 2 points of the sugar industry. So what are the points we covered in last lecture? कुठले आपण पॉइंट्स बघितले ते कोण सांगेल का? लास्ट लेक्चर मध्ये आपण कुठले पॉइंट्स कव्हर केले ते कोण सांगेल? Anyone? विसरले काय? आठवत नाही? ओके, मी पीपीटी शेअर करतो. पीपीटी सर्वांना दिसते की नाही ते सांगा मला. ओके, पीपीटी दिसते का? माइक ऑन करून सांगा. पीपीटी दिसते का? आणि ज्यावेळेस मी पीपीटी शेअर करतो त्यावेळेस मला चॅट बॉक्स दिसत नाही. सो जस्ट टर्न युअर माइक ऑन अँड से येस ऑर नो. Yes, sir. Okay, good. So already we started the sugar industry chapter under analytical chemistry. We discussed the introduction, what is meant by sugar cane, how the sugar cane is taken as a crop in the India and other country. हे आपण discuss केलं. After that we discuss the what are the unit. Okay, what are the unit required to manufacture sugar from the sugar cane in sugar industry. So under that point, we discuss the extraction of juice, how the juice is extracted. So you can extract it almost 96%, okay, from the sugar cane by doing this process, and it is called the milling train. Here you can see that 3 or 4 units are connected in a series. Okay, so you can extract maximum juice from the sugar cane. So this is the first step in the manufacture of sugar. Then second step was the clarification of the juice. Okay, हे आपण ऑलरेडी आपण शिकलेलं आहे. क्लेरिफिकेशन म्हणजे काय? जो आपला ज्यूस मिळतो एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे काही इम्प्युरिटीज असतात. ओके, that impurity may be insoluble impurities or soluble impurities. So we have to remove this impurity, and this process is called the clarification of juice. And second name is the depiction. Okay, आणि त्याच्यामध्ये एक मेथड आपण बघितली होती, लाइम डेपिकेशन प्रोसेस. ओके, लाइम म्हणजे काय? इट इज मिल्क ऑफ लाइम, and lime is nothing but the calcium oxide. कॅल्शियम ऑक्साईड आपण त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर जे काही इम्प्युरिटीज असतात त्यांचं कन्वर्ट सॉलिड मध्ये होतं. ओके, प्रेसिपिटेट तयार होतो. सो वी कॅन रिमूव्ह दिस प्रेसिपिटेट, and this way you can clarify the juice. Okay, then this is the heater where we have to heat the juice. Okay, and it is called the juice heater. And next step is the clarifier. So once it is addition of calcium oxide is done, heating is done, then juice is how to transfer into the clarifier. Okay, so in clarifier you get 3 layer.
One is the top layer, it is called scum layer. Second middle layer is called the clear juice, and third is the bottom layer. And this bottom layer is consist of mud and insoluble matter. And our interest is in second layer. आपला इंटरेस्ट कुठे आहे? सेकंड लेयर मध्ये, जिथं क्लिअर ज्यूस आहे. सो टेक द क्लिअर ज्यूस आउट फ्रॉम द आउटलेट and other part means top layer and third layer. So these two layers we can form the cake. त्याच्यापासून केक तयार होतो, and this cake can be used as a manure. Okay, so you can use as it as manure. शेतीमध्ये तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. ओके, आणि त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ज्यूस. ओके, ज्यावेळेस आपण ज्यूस येतात, आपल्याला ज्यूस येतो त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतंय, बरोबर. ते पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे आपल्याला, आणि ते पाण्याचं प्रमाण आपण या स्टेप मध्ये करू शकतो. ओके, ज्यावेळेस आपल्याकडे फ्रेश ज्यूस असेल त्याच्यामध्ये 85% वॉटर असतं, and we have to reduce this water level to up to 35 level, and when it is done we get the syrup. त्यावेळेस आपल्याला सिरप तयार होतो, and this is done by using the triple effect vacuum evaporator. हे कशा साह्याने केलं जातं? ट्रिपल इफेक्ट व्हॅक्यूम इव्हॅपोरेटर. ह्याला आपण व्हॅक्यूम इव्हॅपोरेटर म्हणतो, आणि याच्यामध्ये 3 आहेत सिरीज मध्ये, त्यामुळे ट्रिपल म्हटलं. 4 असतील तर यू कॅन से दॅट क्वाड्रपल, बरोबर. क्वाड्रपल म्हणजे 4. हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ज्यूस झालं. ठीक आहे, त्याच्यामधले हेच पॉइंट आहे हा. नंतर आपण कुठे थांबलो होतो की ह्या पॉइंटला थांबलो होतो की क्रिस्टलायझेशन ऑफ शुगर. ओके, आता एकदा ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन ज्यूसचं झालं की त्याला पुढची स्टेप काय आहे? क्रिस्टलायझेशन ऑफ शुगर. आता तुम्हाला माहित आहे क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, की जे कंपाऊंड किंवा जे सॉलिड मटेरियल लिक्विड फॉर्म मध्ये असतं, ओके, डिझॉल्व्ह केलेलं असतं लिक्विड फॉर्म मध्ये, त्याचं परत सॉलिड मध्ये कन्वर्ट करायचं, त्याला आपण क्रिस्टलायझेशन ऑफ म्हणतो. and same process is done here. Okay, and for this we require one tank. त्याच्यासाठी आपल्याला एक टँक पाहिजे, and that tank is called the vacuum tank. त्याला काय म्हणतो? व्हॅक्यूम टँक. ओके, त्याला दुसरं एक नाव आहे सिंगल इफेक्ट व्हॅक्यूम टँक, and also it is also called as the streak tank. ओके, त्याचं डायमेन्शन काय आहे? So the dimension is 25 into 15 feet, which is in a diameter. त्याचा डायमीटर एवढा आहे. ओके, and this tank has the stirrer. Okay, here you can see that this is the stirrer. Okay, from this side you have to pass the steam. Okay, from this side you have to pass the syrup. Syrup म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेटेड ज्यूस इथनं पास करायला लागतो. ठीक आहे, आणि हे जे काय आहे त्याच्यामधनं स्टीम पास होणार, बरोबर, आणि त्यामुळे ज्यूस परत अजून हीट होणार, आणि ज्यूस परत हीट झाल्यामुळे काय होतं की त्याच्यामधली वॉटर लेवल परत कमी होते, बरोबर. आता जे वॉटर असतात, ओके, आता ज्यावेळेस ते वॉटरचं कन्व्हर्शन काय होईल? वाफेमध्ये होईल. ती वाफ काय करतो आपण? बाहेर काढून घेतो. बाहेर कशी काढून घेतो ती वाफ? तर बाय युझिंग द पंप. सो हिअर यू कॅन सी दॅट पंप इज व्हॅक्यूम पंप इज अटॅच, बरोबर आहे. जी काय वाफ होईल रसामधली, ज्यूस मध्ये जे काय पाणी असेल त्याचं कन्वर्ट वाफ मध्ये होईल, स्टीम मध्ये होईल, आणि ती स्टीम ह्याच्या साह्यानं बाजूला काढून घेतली जाते. सो अल्टिमेटली यू रिड्यूस द वॉटर लेवल ऑफ शुगर ज्यूस. ओके, त्याचे काय असेल त्याला ज्यूसच्या साह्यानं आपण परत साखरचं क्रिस्टलायझेशन करतो, आणि जसं जसं पाण्याचं प्रमाण कमी होत जाईल तसं क्रिस्टलायझेशन स्पीड वाढत जातं. ओके, now we will discuss the crystallization take place in 2 stages. आता कसं होतं क्रिस्टलायझेशन 2 स्टेप मध्ये ते आपण डिस्कस करणार आहे. ओके, आय थिंक ऑलरेडी वी डिस्कस दिस. ओके, we will take this once again. So first method is the graining method. ओके, आता ग्रेनिंग मेथड म्हणजे काय ते आपल्याला पहिल्यांदा बघूया. Okay, so under graining method we have the 2 methods. One is the wetting method and second is the shock treatment methods. Okay, so these are the 2 methods under the first one, graining. So in graining, a vacuum pump, the syrup is heated by a steam and vacuum. तर आपल्याला सिरप स्टीमच्या साह्याने हीट करावा लागतो, त्यावेळेस त्याच्यावर व्हॅक्यूम पंप पण अटॅच करावा लागतो.
त्याच्यामुळे काय होतं की हिटिंग चांगलं होऊ शकतं. सो सुक्रोज कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सिरप इज रेज टू द सुपर सॅच्युरेशन लेवल. सुपर सॅच्युरेशन लेवल म्हणजे काय? अबाव 85% ऑफ सुक्रोज ऍट 353 केल्विन. ज्यावेळेस सुक्रोजचं कॉन्सन्ट्रेशन 85% असेल त्यावेळेस त्याला आपण सुपर सॅच्युरेशन म्हणतो. ओके, ह्या लेवलला आल्यानंतर काय होतं की क्रिस्टलायझेशन टेक प्लेस झालं पाहिजे, पण समटाइम्स इट डझंट ऑकर. ओके, ऍट दिस पॉइंट क्रिस्टलायझेशन डझंट ऑकर. ओके, सो वी हॅव टू produce the crystallization in a different way. Okay, that is we have to induce the crystallization, and this is done by either wetting method or shock treatment method. आता wetting method म्हणजे काय असतंय? The syrup gradually cools down to break super saturation. म्हणजे जे आपण काय सुपर आपलं सिरप आहे त्याला आपण जे हीट केलेलं आहे त्याला आपण कूल करायचं. ज्यावेळेस कूलिंग प्रोसेस होत असते त्यावेळेस त्याच्यामधनं साखर क्रिस्टलाइज होऊन बाहेर पडते. दुसरी कुठली मेथड आहे? शॉक ट्रीटमेंट. आता शॉक ट्रीटमेंट म्हणजे कसं असतंय? आपल्याला माहिती आहे शॉक म्हणजे एकदम झटका बसतो. ओके, कधी कधी तुम्हाला अनुभव आला असेल, लाईटचा झटका बसतो, बरोबर, करंट. सो इन दिस केस शॉक ट्रीटमेंट मेथड सुपर सॅच्युरेशन इज ब्रोकन सडनली बाय चिलिंग. म्हणजे काय करायचं? त्याचं टेम्परेचर एकदम कमी करायचं, फास्ट, वेट करायचं नाही आपण. ओके, so just you have to reduce the temperature of the syrup suddenly, and this can be done by either decreasing the rate of steam flow or by increasing the vacuum or by suddenly mixing large amount of cold syrup. 3 प्रकारे आपण त्याचं टेम्परेचर कमी करू शकतो. त्यालाच म्हणतो शॉक ट्रीटमेंट मेथड. पहिली मेथड काय? की जो काय रेट ऑफ स्टीमचा आहे, स्टीमचा जो रेट आहे तो कमी करायचा. दिस इज फर्स्ट मेथड. सेकंड काय आहे? तर व्हॅक्यूम वाढवायचा बाय इन्क्रीजिंग द व्हॅक्यूम, हा सेकंड. आणि तिसरं काय? बाय सडनली मिक्सिंग लार्ज अमाउंट ऑफ कोल्ड सिरप. ओके, सो आयदर बाय युजिंग वन ऑफ दिस मेथड यू कॅन गिव्ह द शॉक ट्रीटमेंट मेथड. सो यू हॅव द crystallization of the sugars. So when you do this, when you use these methods, the break point is recognized by placing a drop of the syrup on a glass plate. आता ज्यावेळेस आपल्याला शुगर क्रिस्टलाइज होणार आहे का नाही त्याला आपल्याला अजून किती वेळ हीट करावी लागेल हे कसं आयडेंटिफाय करायचं, कसं चेक करायचं, त्यासाठी एक मेथड सांगितलेलं आहे. एक सिंपल मेथड आहे. काय करायचं? जस्ट यू हॅव टू टेक द ड्रॉप ऑफ द सिरप ऑन द ग्लास प्लेट. ओके, आणि नुसतं त्याला लाईट लॅम्पच्या खाली ऑब्झर्व करायचं. आणि इफ युअर ऑब्झर्वेशन इज शायनी स्मॉल क्रिस्टल्स आर फाउंड ऑन द प्लेट इट इंडिकेट द ब्रेक इव्हन पॉइंट. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या सिरपचं क्रिस्टलायझेशन होऊ शकतं हे तुम्ही सांगू शकता. ओके, सो इन इंडिया सिरप इज इनिशियली सीडेड बाय एक्सटर्नल सीड ग्रेन्स. आता आपल्या भारतामध्ये कसं करतात हा पॉइंट किंवा क्रिस्टलायझेशन कसं करतात ते सांगितलेलं आहे. सीडेड म्हणजे काय? की त्याच्यामध्ये दुसरे क्रिस्टल्स ऍड करायचे हे सांगे. एक्सटर्नल सीडेड ग्रेन्स वी हॅव टू ऍड. ओके, and this is done by using 1 ton of the fine grains are mixed with the syrup in the pan. ओके, आणि ह्या पद्धतीने आपण सुद्धा क्रिस्टलायझेशन करू शकतो. ओके, and this is a more advantageous method because it saves times and also disposes of low grade sugar. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सिरप मध्ये जर ग्रेन्स ऍड करत असाल, सीड ऍड करत असाल तर त्याचा फायदा काय होतो की त्याचा टाइम असतो आपला आणि जे लो क्वालिटीची शुगर तयार होत असते ते होत नाही. सो दीज आर द 2 advantages of using the external seed grains. Okay. सेकंड मेथड इज द ग्रोथ ऑफ द क्रिस्टल्स. आता पहिली मेथड आपण बघितलेली आहे ग्रेनिंगची. आता दुसरी मेथड काय आहे? ग्रोथ ऑफ क्रिस्टल्स. ही पण एकदम ॲडव्हान्टेजेस आहे मेथड ॲज कम्पेअर टू द फर्स्ट वन. ओके, लेट्स सी हाऊ दिस मेथड इज कंडक्टेड फॉर द क्रिस्टलायझेशन ऑफ शुगर्स. ओके, once you know that the syrup is at the break even point. Break even point म्हणजे काय?
की ज्या स्टेजला क्रिस्टलायझेशन होऊ शकतं सिरपचं, त्याला आपण ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतो. ओके, सो व्हेन यू हॅव द ब्रेक इव्हन पॉइंट, more and more syrup is added in a lot and mixed thoroughly. ओके, ज्यावेळेस ब्रेक पॉइंट आलं की त्याच्यामध्ये परत सिरप ऍड करायचा लॉट्स मध्ये. लॉट्स म्हणजे काय, टप्प्याटप्प्याने ऍड करायचा आणि त्यावेळेस कॉन्स्टंट स्टरिंग ठेवायचं. So it is called growth of crystals. Okay, so the vacuum in the pan is maintained at 28.5 inches. त्याच्यासाठी आपल्याला व्हॅक्यूम एवढा मेंटेन करावा लागतो, व्हॅक्यूम प्रेशर. ओके, सुक्रोज इज फोर्स्ड आउट फ्रॉम द सिरप अँड डिपॉझिट ऑन द सीड्स. ज्यावेळेस ही कंडिशन तयार होईल त्यावेळेस काय होतं, जे सिरप मधलं सुक्रोज आहे, बरोबर, सिरप मधलं जे सुक्रोज आहे ते काय होतं, त्याचे आपण जे क्रिस्टल्स ऍड करतो त्याच्यावर ते डिपॉझिट होतात, म्हणजे लिक्विडचं कन्वर्ट सॉलिड मध्ये होतं. अँड दिस वे ग्रोथ ऑफ क्रिस्टल स्टार्टेड, त्याची प्रोसेस सुरू होते. ओके, द क्रिस्टल ग्रोथ इज अलाउड टिल द रिक्वायर्ड ग्रेन साइज इज अटेन. सिंपल अर्थ आहे, म्हणजे आपल्याला साईज किती पाहिजे त्याच्यावर त्याची ग्रोथ आपण व्हॅरी करू शकतो, कमी जास्त करू शकतो. आपल्याला वाटलं साईज योग्य आहे, देन वी कॅन स्टॉप द प्रोसेस. ओके, सो ड्युरिंग दिस ग्रोथ फॉल्स ग्रेन्स आर लाईकली टू फॉर्म. आता ह्याच्यातले एक स्मॉल डिसएडव्हान्टेजेस काय ते इथं सांगितलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण क्रिस्टलायझेशनचं ग्रोथ करतो त्यावेळेस काही इम्प्युअर क्रिस्टल सुद्धा तयार होतात. फॉल्स ग्रेन्स म्हणजे काय, इम्प्युअर क्रिस्टल्स are likely to be formed, which may hamper the growth of the normal crystals. So this is the disadvantage of this process, formation of the false grains, which may hamper the growth of the normal crystal. So it has to be avoided. त्याच्यासाठी आपल्याला हे अवॉइड केलं पाहिजे. ओके, नाव फाइंड फॉल्स ग्रेन्स म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे पहिल्यांदा. सो वी कॅन अवॉइड इट. So false grains is nothing but the small minute crystals formed between the perfect crystals. जे परफेक्ट क्रिस्टल्स असतात त्याच्या अगोदर जे क्रिस्टल्स तयार होतात, ओके, छोटे छोटे लहान क्रिस्टल्स तयार होतात, दे आर नॉट द परफेक्ट वन, अशा आपण फॉल्स ग्रेन म्हणतो. ओके, सो दिस क्रिस्टल्स वी हॅव टू अवॉइड इट, देन वी कॅन हॅव द गुड क्वालिटी ऑफ शुगर्स. So finally a semi solid mass is called as the massacre. ज्यावेळेस आपण हे प्रोसेस करतो त्याच्या वेळेस आपल्याला मॅसेकेट एक मटेरियल तयार होतं, आणि मॅसेकेट इज नथिंग बट द इट इज अ मिक्सचर ऑफ सुक्रोज अँड मोलॅसिस. हे डेफिनेशन लक्षात असू द्या. मॅसेकेट म्हणजे काय, मिक्सचर ऑफ सुक्रोज अँड मोलॅसिस. ओके, ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस पॅन किंवा जे तुमचं प्रोसेस आहे ते थांबवायचं, सिरपची ॲडिशन थांबवायची, अँड कॉन्सन्ट्रेशन इज कंटिन्यू ॲट ए टेम्परेचर ऑफ 338 केल्विन अँड व्हॅक्यूम 28.7 इंचेस. ओके, म्हणजे आता ज्यावेळेस तुम्हाला प्रोसेस चालू आहे त्यावेळेस तुम्हाला एक सॉलिड मटेरियल तयार होतो, मॅसेकेट. मॅसेकेट म्हणजे काय, सुक्रोज अँड मोलॅसिस. त्यावेळेस आपण ॲडिशन थांबवायची सिरपची. Okay, and you have to take out the massacate from the syrup, and this massacate containing 9 to 11% of water. Okay, and it is again sent to the crystallizer tank. परत त्याला क्रिस्टलायझेशन टँक मध्ये पाठवावा लागतो. आता क्रिस्टलायझेशन टँक काय आहे ते आपल्याला इथं समजेल. आता क्रिस्टलायझेशन टँक म्हणजे काय, इट इज कॉल्ड क्रिस्टलायझर. ओके, सो क्रिस्टलायझर इज ए हॅलो हॉरिझॉन्टली रोटेटिंग टँक. एक मोठा टँक आहे ज्याच्यामध्ये आत रिकामा पार्ट आहे. ओके, विच हॅज कूलिंग अटॅचमेंट, आणि त्याला कूलिंग अटॅचमेंट आहे. ज्यावेळेस आपण एखादं युनिट सांगत असतो त्यावेळेस त्याला आपलं स्पेसिफिकेशन सांगावं लागतं. ओके, सो दिस क्रिस्टलायझर टँक इज कीप्स ऑन मुव्हिंग स्लोली. ते स्लोली मूव्ह होत राहतं. ओके, नाउ वन्स वी हॅव द मॅसेकेट, this massacate is inserted into the tanks, and its temperature is maintained between 336 to 341 Kelvin. Okay, and in the crystallizer it is gradually cooled.
ओके, ज्यावेळेस आपण क्रिस्टलायझेशन करत असतो त्यावेळेस टेम्परेचर जास्त असतं, पण क्रिस्टलायझर्स मध्ये ह्या टँक प्रोसेसमध्ये थोडंसं टेम्परेचर कमी करावं लागतं, कूल करावं लागतं. आता कुलिंग केल्यामुळे काय होतंय, बिकॉज ऑफ दिस कुलिंग सुक्रोज सोल्युबिलिटी रिड्युसेस. जी सुक्रोजची सोल्युबिलिटी असते पाण्यामध्ये ते कमी होते, बरोबर. पाण्यामध्ये जे सुक्रोज जास्त प्रमाण ते कमी होतं, त्याच्यामुळे काय होतं, क्रिस्टलायझेशनचं स्पीड वाढतं. So just by cooling you can reduce the sucrose solubility and enhance crystallization. Okay, and the crystallization of sucrose in vacuum pan is called the sugar boiling. त्याला आपण शुगर बॉइलिंग म्हणतो. हे स्टेप्स आहेत, याच्यात काय नवीन नाही किंवा न समजण्यासारखं अवघड काय नाहीये, फक्त कसं केलं जातं हे आपण बघतोय. ओके, and to attain, and always remember that to attain maximum sugar recovery. Okay, just a minute. नमस्कार, बोले. हा, नाही त्यांचं कोटेशन द्या म्हणल्या, कोटेशन दिल्यानंतर पीओ पाठवणार असं आहे ना. हा, कोटेशन साठी पाठवलं ते फक्त तुमच्याकडे, पीओ माल नाही म्हणलं. कोटेशन हा, मग ते त्यांना लागायचं आहे, मग तुमचं कोटेशन आलं म्हणजे लगेच करू शकतो ना. वेळ लागेल, आम्ही लेक्चर मध्ये आहे, थोडं करू आपण थोड्या फोन करू. ओके, सॉरी. तर नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपल्याला मॅक्झिमम शुगर रिकव्हरी पाहिजे, जास्तीत जास्त शुगर पाहिजे, त्यावेळेस ही स्टेप महत्वाची आहे, क्रिस्टलायझेशन. आणि त्यावेळेस बॉइलिंग सुद्धा महत्वाचं आहे. ओके, मग व्हेन वी डू दिस क्रिस्टलायझेशन वी गेट द 3 टाइप्स ऑफ द शुगर. शुगर ए, शुगर बी अँड शुगर सी. हे 3 टाइपचे शुगर मिळतात आपल्याला, आणि त्याच्यासोबतच आपल्याला 3 टाइपचे मेसेकेट मिळतात. Okay, here you can see that we have 3 types of massacate as well as the 3 types of sugar. Okay, the first one is the massacate A, second is the massacate B, and third one is the massacate C. And the sugar separated from massacate A is called the sugar A, and the molasses is called the molasses A. आता आपल्याला माहिती आहे massacate A म्हणजे काय. So massacate is nothing but the sucrose and molasses. त्याच्यापासून जे सेपरेट होणार आहे त्याला आपल्याला ए म्हणायचं आहे. ए पासून असेल तर ए म्हणायचं आहे, बी पासून असेल तर बी म्हणायचं आहे. ओके, सो फ्रॉम massacate B we have the sugar B and molasses B, and from the C we have the molasses B and C. Okay, so these are the 3 types of the molasses and sugar. Okay, so in the 3 boiling system, आता आपल्या 3 शुगर टाइप होतात, म्हणजे आपल्या 3 बॉइलिंग सिस्टम आहे. The purity of massacate is set between the 80 to 85 by blending syrup with molasses A. आता ज्यावेळेस आपल्याकडे पॅन असतात त्याच्यामध्ये massacate A चं कॉन्सन्ट्रेशन किती असतं किंवा किती मेंटेन करावं लागतं ते आपण जवळपास 80 ते 85% मेंटेन करतो. And this is done by using the blending syrup with the molasses A. Okay, जे सिरप आपल्या सुक्रोज त्याच्यातून सेपरेट झालं आणि जे मोलॅसिस राहिलेलं आहे ते मोलॅसिस परत सिरप मध्ये ऍड करायचं and maintain the percentage of massacate A. Similarly, the purity of massacate B is set between 70 to 75 by blending with syrup and molasses A, and the purity of C is set between 55 to 60 by blending with the syrup and molasses B. So just you have to add the syrup to the molasses, and you can adjust or you can set the concentration of the massacate. Okay, and now remember that the massacate A and B are sent for centrifugation to recover sugar. आता ज्यावेळेस आपल्याला massacate A तयार होईल आणि B तयार होईल त्याला आपलं पुढच्या स्टेपला पाठवायचं आहे. पुढची स्टेप कुठली आहे, सेंट्रिफ्युगेशन. आणि सेंट्रिफ्युगेशन मध्ये काय होतं, शुगरचं रिकव्हरी होतं, म्हणजे त्याच्यामधून आपण शुगर सेपरेट करतो
आणि जे बाकीचं राहिलेलं आहे मोलॅसिस ते सेपरेट करतो. ओके, आणि जे मॅसेकेट सी आहे विच आर लॅटर मिक्स टू फॉर्म द कमर्शियल रॉ शुगर. अशा प्रकारे त्याचं आपण सेपरेशन करू शकतो. इथं सांगितलेलं आहे जे मॅसेकेट सी आहे, so this messager C has the low purity and highly viscous material, and because of high percentage of dissolved sucrose, so it is sent to the crystallization. म्हणजे आपण फक्त याच्यामधनं ए आणि बी चं सेपरेट करू शकतो, साखर आणि मोलॅसिस, पण सीचं आपण करू शकत नाही कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात सुक्रोज असतं. तर आपण त्याला काय करतो, परत त्याला क्रिस्टलायझेशन टँक मध्ये परत पाठवतो, जेणेकरून काय होईल की त्याच्यामधलं क्रिस्टलायझेशन जास्त प्रमाणात होईल, त्याच्यामधलं सुक्रोजचं प्रमाण कमी होईल. ओके, म्हणजे परत पहिल्या स्टेपला पाठवायचं आणि त्याच्यापासून परत क्रिस्टलायझेशन करायचं. सो दिस इज कॉल्ड द क्रिस्टलायझेशन. सो वन्स यू हॅव द क्रिस्टलायझेशन, द नेक्स्ट स्टेप इज द सेंट्रिफ्युगेशन. आता सेंट्रिफ्युगेशन म्हणजे काय, सेपरेशन ऑफ क्रिस्टल्स. आता तुमच्याकडे साखर तयार झाली आहे, क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, साखर तयार झालेलं आहे. साखरचं कसं असते आपल्याला माहिती आहे, सॉलिड फॉर्म मध्ये असतं. आता ते सॉलिड फॉर्मची साखर आपल्याला सेपरेट करायची आहे आणि त्या स्टेपला काय म्हणतो आपण, सेंट्रिफ्युगेशन. ओके, the sugar crystals are separated from the mother liquor in a centrifuge machine. आणि कशामध्ये करतो, त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिफ्यूज मशीन. आता त्याचं आपल्याला स्पेसिफिकेशन द्यायचं आहे. सो सेंट्रिफ्यूज मशीन इज नथिंग बट इट इज अ सिलेंड्रिकल परपोरेटेड बास्केट. आता एक अशा प्रकारची जी बास्केट आहे, आता याची आपली इमेज नाही आहे सध्या, पण असं लक्षात ठेवा की एक सिलेंड्रिकल बास्केट आहे. ओके, परपोरेटेड म्हणजे काय की ज्याच्या आतमध्ये एक लहान आतल्या पार्टला लहान लहान छिद्र असतात. परपोरेटेड म्हणजे काय, छिद्र असणारी बास्केट, थोड्यात सिलेंड्रिकल परपोरेटेड बास्केट. आणि त्याचं किती असतात छिद्र, होल्स. होल्स म्हणजे आपण त्याला केमिस्ट्रीमध्ये पोर्स म्हणतो, PORES, पोर्स म्हणतो. सो ऑलमोस्ट इट हॅज 400 to 600 परपोरेशन पर स्क्वेअर इंच. जवळपास तेवढे 400 ते 600 पोर्स असतात. आणि ह्या पोर्सच्या साह्यानेच आपण शुगर आणि लिक्विड सेपरेट करू शकतो. ओके, so these pores only the liquid can pass but not the sugar crystals. So it has very small pores, and this basket is mounted on a vertical shaft which rotates the basket. हे त्याचं स्पेसिफिकेशन सांगितलेलं आहे. ओके, नाउ लेट्स सी हाउ दिस प्रोसेस इज कॅरीड आउट. Here, once you have the massacre A and B. Okay, so this massacre is fed to the basket and set to rotate till the speed reaches to 1800 to 2400 RPM rotation per minute. ओके, त्या बास्केटमध्ये हे टाकायचं आणि त्याचं स्पीड ह्या लेवल पर्यंत मेंटेन करायचं. ओके, आणि ज्यावेळेस एखादी वस्तू जास्त स्पीडने फिरत असेल गोल गोल, त्यावेळेस एक फोर्स ऍक्ट होतो and that force is called the centrifugal force. Okay, so it is called centrifugal force. Once this force is active, ज्यावेळेस हा फोर्स तयार होतो त्यावेळेस काय होतं की त्याच्यामध्ये जे मॅसेकेट आहे, जे सॉलिड मटेरियल आहे, ते काय होतं तर त्या बास्केटच्या वॉलला चिटकतं. ओके, आणि ह्याच्यामुळे काय होतं, द सिरप flows out through the perforation and sugar crystals are held within. त्या छिद्रामधनं फक्त सिरप म्हणजे काय, लिक्विड बाहेर येतं आणि जे काय शुगर क्रिस्टल्स असेल ते तिथंच थांबतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सिरप आणि क्रिस्टल्स सेपरेट करू शकता. So these sugar crystals are coated by film of molasses which give them a greenish brown color. जर तुम्हाला विचारलं की सेंट्रिफ्युगेशन मध्ये साखरेचा कलर ब्राऊन का असतो, कारण की त्याच्यावर जी शुगर आहे पांढरी त्याच्यावर एक लेयर असतो, तो लेयर कशाचा असतो, मोलॅसिसचा असतो. and because of this film of molasses it gives the brown color to that sugar. आता नेक्स्ट स्टेप काय असेल आपली, we have to remove that brown color and it is done by using the washing of that sugar with the spray of water.
Okay, so this because of spray of water decreases the amount of the molasses which is attached to the crystals. ह्याच्या साहाय्याने काय होतं की जे मोलॅसिस साखरेला अटॅच झालेलं आहे ते निघून जातं. ओके, अँड द बास्केट विच इज रोटेटिंग, जे बास्केट फिरत आहे ते फिरवतच ठेवायचे. किती वेळ? द बास्केट इज रोटेटेड टिल द शुगर इज फेअरली ड्राय. ड्राय म्हणजे काय? पूर्णपणे त्याच्यातलं पाणी निघून गेलं पाहिजे. ओके, अँड दिस शुगर इज देन कलेक्टेड मॅन्युअली. अशा प्रकारे आपण त्या शुगरला मॅन्युअली कलेक्ट करू शकतो. ओके, सो इट इज कॉल्ड सेंट्रीफ्युगेशन ऑफ or separation of the crystals. Now this is the flow sheet of the cane sugar to raw, the flow sheet of cane to raw sugar. आता पण जे आपण स्टेप्स बघितलेले आहेत वन बाय वन, त्याचा हा फ्लो डायग्राम आहे. जर तुम्हाला विचारलं राईट डाऊन फ्लो शीट ऑफ केन टू रॉ शुगर, देन यू हॅव टू राईट डाऊन दिस चार्ट विथ द नेम. पहिलं काय आहे? रोटेटिंग नाईव्स. ओके, दुसरं काय आहे? मिल हाऊस. मिल हाऊस म्हणजे काय? एक मिल हाऊस मध्ये काय होतं? एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस. ओके, कुठल्या मेथडनं होते ते सांगितलेलं आहे. कंबाईन मेथडनं होतं. ठीक आहे. देन सेकंड स्टेप आहे केन ज्यूस परत कशामध्ये पाठवला जातो? स्टीम हीटर मध्ये पाठवला जातो. स्टीम हीटर म्हणजे काय? की जिथे ज्यूस हा 333 केल्विनला हीट केला जातो. ओके, देन थर्ड स्टेप काय आहे? क्लेरिफायर. क्लेरिफायर मध्ये काय करतो आपण? सेपरेशन ऑफ द इम्प्युरिटीज which are the colloidal and suspended, and these impurities removed by the addition of the lime, calcium oxide. ते 3 नंबरच्या स्टेप मध्ये केलं जातं. आणि ह्याच्यापासून आपल्याला जो ज्यूस मिळतो तो काय असतो? क्लिअर असतो, त्याच्यामध्ये कुठले इम्प्युरिटीज नसतात. आणि तो ज्यूस कुठं? युनिट 4 ला पाठवला जातो. युनिट 4 मध्ये काय आहे? मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर. मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ज्यूस, त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी केलं जातं. आणि परत पुढच्या स्टेपला पाठवलं जातं 5 नंबरला, जिथं काय होतं? फर्दर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ज्यूस टू मेसेकॅट. आता जे ज्यूस आहे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करतो आपण? मेसेकॅट मध्ये करतो. ओके, मेसेकॅट मध्ये काय? फक्त तिथं पाण्याचं प्रमाण किती राहणार आहे? 9.11%. ओके, आणि ज्यावेळेस युनिट 5 मधनं जे बाहेर पडतं मटेरियल ते 3 टाईपचं असतं. एक ए बी सी. ओके, याच्यामधनं आपण ए आणि बी मधनं साखर मिळवू शकतो. सी मध्ये परत आपल्याला काय करावं लागतं? जे सी मटेरियल आहे परत आपल्याला इथं पाठवावं लागतं, परत बॅकला पाठवायचं आणि परत त्याचं स्टेप्स रिपीट करायचे. ओके, आता जे मटेरियल ते परत क्रिस्टलायझर्स मध्ये पाठवायचं. ओके, क्रिस्टलायझर्स मध्ये काय होईल? साखर तयार होईल, आणि जी साखर तयार झाली ते 7 नंबरच्या युनिट मध्ये सेपरेट करायची. सो हिअर यू कॅन हॅव द रॉ शुगर अँड मोलॅसिस. हे तुम्हाला 2 प्रोडक्ट मिळतात, एक रॉ शुगर अँड सेकंड मोलॅसिस. आपला इंटरेस्ट कशात आहे? रॉ शुगर मध्ये. ठीक आहे. सो दिस इज द फ्लो शीट ऑफ रॉ शुगर. ओके, ठीक आहे. याच्याबद्दल कोणाला काय अडचण? हा पाठ समजला? साखरचं कॉन्सन्ट्रेशन कसं केलं जातं आणि सेपरेशन कसं केलं जातं हे 2 पॉइंट्स आपण बघितलेले आहेत. याच्यावर शॉर्ट नोट म्हणून प्रश्न येऊ शकतो. ओके, ठीक आहे. जर काही अडचण नसेल तर देन वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. पीपीटी मी परत शेअर करतो. सर्वांना दिसते का सांगा? ओके, पीपीटी दिसते? माईक चालू करून सांगा. परत शेअर केलेले आहे. आवाज येत नाही तुमचा. पीपीटी दिसते का? बोला लवकर. हो सर. ओके, गुड. ओके, साखर तयार झालेली आहे आपली. आता त्याचं सेपरेशन पण केलेलं आहे, पण ही साखर अजून खाण्यास तयार नाहीये. वी कॅनॉट यूज दॅट शुगर. कारण का? की त्याच्यामध्ये साखरेचा रंग हा ब्राऊन असतो. सो वी कॅनॉट यूज दॅट शुगर.
So our next step is to remove that brown color so we can have the white sugar. And this process is done in this step. And it is called refining of raw sugar. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की रॉ शुगर म्हणजे काय की ज्या साखरेवर मोलॅसिस थोडस चिटकलेलं असतं त्या मोलॅसिसमुळे त्याचा साखरेचा रंग हा ब्राऊन राहतो, त्याला आपण रॉ शुगर म्हणतो. आणि तो ब्राऊन कलर आपण ह्या स्टेप मध्ये रिमूव्ह करणार आहे. सो refining is nothing but the decolorization of light brown raw sugar to produce the pure white sugar. Okay, and it consists of following unit operation. आता याच्यामध्ये वेगवेगळे स्टेप्स आहेत, एक 4 ते 5 स्टेप्स आहेत. ते 4 ते 5 स्टेप केल्यानंतर तुम्हाला चांगली प्युअर व्हाईट शुगर जे आपण खाऊ शकतो ते मिळते फ्रॉम द रॉ शुगर. Okay, so the first step is affination. Okay, so this raw brown sugar is mixed with the heavy mother liquor of 60 to 80 bricks. आता ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. ब्रिक्स. ओके, ब्रिक्स म्हणजे काय ते सांगतो. सो यू विल अंडरस्टँड द दिस लाईन. ब्रिक्स म्हणजे काय? सो इट इज जस्ट स्केल. स्केल कशाचं? डेन्सिटी स्केल फॉर द सुक्रोज सोल्युशन. आता जे सुक्रोज सोल्युशन आहे त्याचं डेन्सिटी किती आहे? ओके, त्याचं स्केल काय आहे ते आपण कशामध्ये रिप्रेझेंट करतो? ब्रिक्स. BRIX. ओके, so this raw brown sugar is mixed with the heavy mother liquor of the 60 to 80 bricks. म्हणजे जवळपास 60 ते 80% सुक्रोज पर्सेंटेज पाण्यामध्ये आपण ते मिक्स करतो. ओके, सो दिस मिक्सिंग इज डन इन ए स्पेरिकल वेसल कॉल्ड द निग्लर. आता हे मिक्स करण्यासाठी आपल्याला एक टँक लागेल, त्या टँकला आपण काय म्हणतो? निग्लर. सो दिस निग्लर हॅज ए स्टरर. आता मिक्स करण्यासाठी आपल्याला स्टरर लागेल. Okay, so stirrer is provided that niggler. Because of this helps to remove the molasses film which is coated on the raw sugar, and simultaneously we can remove the colored impurities around the sugar crystals. या मेथडने आपण काय करू शकतो? जो काय मोलॅसिस चिटकलेला आहे रॉ शुगरला ते पण काढू शकतो. आणि जर बाय चान्स त्याच्यामध्ये काही थोडेसे इम्प्युरिटीज असतील, कलर्ड इम्प्युरिटीज, तर दिस कलर्ड इम्प्युरिटी कॅन बी टेकन आउट. ओके, सो डुईंग दिस ओनली द कोटिंग ऑफ इम्प्युरिटीज इज रिमूव्ड अँड नो और व्हेरी लिटिल ऑफ सुक्रोज गोज इनटू द मदर लिकर. ह्याच्यामधून आपण हे दोन इम्प्युरिटीज रिमूव्ह करू शकतो. ओके, once it is done, this mixture is now centrifuged to separate the crystal from the mother liquor. आता ज्यावेळेस हे वॉशिंग झालं किंवा हे इम्प्युरिटीज काढलं तर परत मागच्या स्टेपला पाठवायचं. आता आपण जे सेंट्रिफ्यूज किंवा सेपरेशन ऑफ क्रिस्टल स्टेप बघितली, युनिट बघितलं, त्याच्यामध्ये परत त्याला तिथं पाठवायचं जिथं त्याचं सेपरेशन होऊ शकतं. ओके, अँड दिस इज कॉल्ड द ॲफ्टिनेशन. ओके, द नेक्स्ट स्टेप इज द डिफिकेशन. ओके, so this sugar solution at this stage contains some insoluble impurities. आता जरी आपण थोडासा त्याचा कलर रिमूव्ह केला असेल तरी त्याच्यामध्ये थोडेसे काही इन्सोल्युबल इम्प्युरिटी राहिलेले असतात. ओके, स्मॉल लेवलला इन्सोल्युबल इम्प्युरिटीज असतात. सो वी हॅव टू रिमूव्ह दिस इन्सोल्युबल इम्प्युरिटीज. द इम्प्युरिटीज आर लाईक क्ले, गम्स, पेक्टिन. दीज आर द इन्सोल्युबल इम्प्युरिटीज. And this can be removed by in this step, डिफिकेशन. हे आपण ऑलरेडी आपण डिस्कस केली. डिफिकेशन स्टेप म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण मिल्क ऑफ लाईम वापरतो. मिल्क ऑफ लाईम म्हणजे काय? कॅल्शियम ऑक्साईड मटेरियल. ओके, सो once we have this syrup, then we have to mix this syrup with the calcium oxide material. It is also called milk of lime. आणि ह्याच्यानुसार किंवा ह्या स्टेपमध्ये जे काही इन्सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत ते रिमूव्ह केले जातात. ओके, along with this method we have to carry out 2 steps. One is the carbonation and second is the sulfidation. Okay, so by these steps you can remove maximum impurities.
जास्तीत जास्त तुम्ही इम्प्युरिटीज रिमूव्ह करू शकता. सो विल गेट द प्युअर क्रिस्टल्स ऑर प्युअर शुगर. ओके. The next step is the decolorization. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपल्याला ब्राऊन शुगरचं कन्वर्ट ह्याच्यामध्ये करायचं असेल तर आपल्याला थोडंसं डिक्लरेशन वापरू शकतो. आता डिक्लरेशनची स्टेप तुम्हाला सर्वांना माहीत असेल, ज्यांच्या घरी फिल्टर असतील पाण्याचे, तर त्याच्यामध्ये एक चारकोलचा हे असतो कॉलम, बरोबर. चारकोल म्हणजे काय, कोण सांगेल? चारकोल माहित आहे का तुम्हाला? So by using charcoal, we have to remove the color. Okay, the brown color we have to remove from that sugar, so we can have the pure white crystals of sugars. Okay, so the filtered liquid obtained in step B is a clear dark brown liquid still containing some dissolved impurities. So the liquor is passed through the beds of bone charcoal and kept in a char tank. आता ह्या चार टँक, एक टँक आहे ज्याचं डायमीटर 12 into 3 feet आहे. याच्यामधनं आपल्याला आता सिरप पास करायचा आहे. ओके. So when the liquid percolates through the charcoal, the colored and soluble impurities are selectively adsorbed on the charcoals and you get the clear and colorless pure syrups. Okay, so this way you can remove the color as well as the soluble impurities by using the charcoals. But this method have one disadvantage. Okay, so disadvantage is that the absorption cycle takes longer time and inorganic salts are not removed. म्हणजे हे प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला टाइम जास्त लागतो. जर समजा त्याच्यामध्ये काही इन्सोल्युबल सॉल्ट्स असतील, ओके, तर ते इन्सोल्युबल सॉल्ट्स तुम्ही रिमूव्ह करू शकत नाही. So this is the disadvantage of decolorization. Okay, so when the bone charcoal or bone char is saturated or exhausted, the emerging syrup becomes colored, so the bone char is removed and reactivated. आता तुम्ही हे टँक वापरताय, एक 7-8 वेळा वापरून झालं आणि त्याच्यामधनं जर डिक्लरेशन प्रोसेस होत नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यामधला जो चारकोल आहे तो तुम्हाला परत रिॲक्टिवेट करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे त्याला परत थोडीशी ट्रीटमेंट देऊन त्याचं ऍक्टिव्हेशन करावं लागेल. ठीक आहे. सो यू कॅन हॅव द क्लिअरलेस सिरप. ओके, आता आपण ज्या स्टेप्स बघितले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, बरोबर. ओके, डिसएडव्हान्टेज आलं म्हणजे काय होतं की थोडीशी त्याची कॉस्टमध्ये फरक पडतो किंवा त्याचं आपल्याला जी क्वालिटी पाहिजे साखरेची ती आपल्याला मिळत नाही. ओके, सो देर आर सम मेथड these are some method where we can use this method for the pure quality sugars. Okay, त्याच्यातली पहिली आहे activated carbon process. Okay, so this activated carbon is more effective in decolorization. Okay, याच्यामध्ये हे activated carbon खूप उपयोगी पडतं. So we can use this process. Okay, so it is added to the juice itself in step B. ज्यावेळेस आपण स्टेप बी बघितले ते यूज ऑफ कॅल्शियम ऑक्साईड, ज्याच्यामध्ये आपण कॅल्शियम ऑक्साईड यूज करतो, त्यावेळेस मध्ये आपण हे ऍक्टिव्हेटेड कार्बन ऍड करू शकतो. ओके, आणि ती स्टेप किंवा ते युनिट झाल्यानंतर फिल्ट्रेशन करायचं. ओके, आणि फिल्टर करताना तुम्ही परत त्याच्या सायमल्टेनियसली तुम्ही बोन चार फिल्ट्रेशन करू शकता. ओके, आणि ह्याच्यातनं जे लिक्विड येणार आहे, जे सिरप तयार होणार आहे ते एकदम कलरलेस असतं. आणि दिस प्रोसेस इज अ व्हेरी फास्ट. ओके, आणि इट टेक्स it takes very small time, and from this process you can have the maximum decolorization of the brown sugar. ठीक आहे, जवळपास तुम्ही पूर्ण जेवढी साखर आहे त्याच्यातली त्या सगळ्या साखरेचं डिक्लरेशन करू शकता. मीन्स complete decolorization of raw sugar can be done by using this process.
ओके, द नेक्स्ट वन इज द आयन एक्सचेंज प्रोसेस. हा तुम्हाला सर्वांना माहित असेल, तुम्ही बहुतेक इनऑर्गॅनिक मध्ये शिकलं असेल. आयन एक्सचेंज रेझिन, आपल्याला माहित आहे 2 टाईपचे रेझिन असतात, एक कॅटायन रेझिन आणि सेकंड anion रेझिन. ओके, so by using this ion exchange resin or ion exchange process we can get the pure sugars. ओके, याच्यासाठी आपल्याला एक टँक लागणार आहे. ओके, टँकची साईज असते, कॉलमची साईज आहे जवळपास 25 × 10 फीट. असे आपल्याला 2 टँक लागतात. एका टँक मध्ये कॅटायन रेझिन असतो आणि दुसऱ्या टँक मध्ये anion रेझिन असतो. आता कॅटायन रेझिन म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये कॅटायन रिप्लेस होतात. ओके, सो यू कॅन रिमूव्ह द impurities which has the cation positive charge, okay, through the cation column. आणि दुसरा कॉलम कुठला आहे, की ज्याच्यामध्ये आयन एक्सचेंज रेझिन आहे आणि त्यांच्यावर anion म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, when the syrup is passed through this material or this column, the impurities which has the negative charge can be removed in the second column. दुसऱ्यामधून त्याचं निगेटिव्ह चार्जचे इम्प्युरिटीज रिमूव्ह करू शकता. आणि आपल्याला माहित आहे की सिरपला कुठलाही चार्ज नसतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतो, सो दे कॅन इझिली फ्लो थ्रू आउट द कॉलम. ओके, सो बाय युझिंग आयन एक्सचेंज रेझिन और प्रोसेस यू कॅन गेट द प्युअर क्रिस्टल्स ऑफ शुगर. ठीक आहे, द नेक्स्ट वन इज द सल्फायडेशन प्रोसेस. ह्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर डायऑक्साईड गॅस वापरावा लागतो. So by using sulfur dioxide, you can decolorize the sugar and you have the pure crystals. The next step is the carbonation process. Okay, so in this process you have to use the excessive amount of lime. Okay, and just तुम्ही excessive amount of lime वापरता त्यावेळेस there is a precipitation of the gums, pectins, which are the impurities. सिरप मध्ये हे इम्प्युरिटीज असतात, इन्सोल्युबल इम्प्युरिटीज. ओके, आणि ह्या लाईमच्या साहाय्याने आपण त्यांना रिमूव्ह करू शकतो. and this is much more completely and very fast process. Okay, the next one is the crystallization and centrifugation. आता हे सगळं प्रोसेस वापरल्यानंतर पुढची स्टेप काय आहे, परत त्याचं क्रिस्टलायझेशन करायचं आणि परत त्याचं सेंट्रिफ्युगेशन. ओके, आपण त्याचा आता once we remove the color of raw sugar, so we'll get the pure sugar, but it is in a liquid form. Okay, so we get the solid form, we have to carry out the same step. One is the crystallization and second is the centrifugation, and these two in it already we discussed in the previous 3 slides. Okay, and once you have the pure crystals, okay, the next step is simple one, the drying process. आता जे साखर होईल त्याच्यामध्ये काय असेल, थोडंसं पाण्याचं प्रमाण असेल, 1 or 2%. ओके, सो वी हॅव टू रिमूव्ह दॅट 1 to 2% ऑफ मॉइश्चर or water in the drying process. Okay, and it is done in a granulator. Okay, एक मशीन म्हणा किंवा टँक म्हणा, granulator. And this granulator is a horizontally rotating drum through which hot air is blown in opposite direction. म्हणजे एका दिशेने साखर येणार आहे, दुसऱ्या दिशेने हॉट एअर पास होणार आहे एका ड्रम मध्ये. काय होईल, ज्यावेळेस हॉट एअर पास होईल तर जे काही 1 किंवा 2% मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि जे तुम्हाला सॉलिड मिळणार आहे साखर ते पूर्णपणे ड्राय असेल. सो this way you can have the pure crystals, and this is the flow chart of the refining raw sugar, from raw sugar to the white sugar. कुठले कुठले स्टेप्स करतो ते इथे आपण डायग्राम न दाखवलेला आहे. ओके, so you can just read out this, it already discussed. Okay, so this is called the refining of raw sugars. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मॅन्युफॅक्चर ऑफ व्हाईट शुगर इन इंडिया, आपल्या भारतामध्ये शुगर कशी तयार केली जाते व्हाईट शुगर, ते आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कोणी याच्याबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही कधी विचारू शकता. ओके,
ठीक आहे, आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरला मॅन्युफॅक्चर ऑफ व्हाईट शुगर इन इंडिया डिस्कस करू. थँक्यू.